हॅलो स्टुडंट्स, माय नेम इज सानिका अँड वेलकम टू अवर सानिकाज एज्युकेशन. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे क्लास 6चा सायन्सचा चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. तर चॅप्टरला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर असं सोप्या भाषेत शिकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कॉमेंटसुद्धा नक्की करा. चला तर मग चॅप्टरला सुरुवात करूया. या चॅप्टरचं नाव काय आहे तर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. म्हणजेच काय की सजीवांमधली विविधता आणि त्यांचं वर्गीकरण. सजीवांमधली विविधता म्हणजेच काय तर प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती हे एकमेकांपेक्षा वेगळे असतात. तुम्ही असं कधी पाहिलं आहे का की कुठलाही प्राणी किंवा वनस्पती एकदम डिट्टो सेम एकमेकांसारखे दिसतात? असं कधीही होत नाही. प्रत्येक लिव्हिंग बिंगमध्ये डायव्हर्सिटी आपल्याला दिसून येते. प्रत्येक टाईपच्या लिव्हिंगमध्ये आपल्याला डायव्हर्सिटी दिसून येते, म्हणजे विविधता दिसून येते. डायव्हर्सिटी म्हणजेच काय तर विविधता, सजीवांमधला वेगळेपणा. तेच आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि त्यांचं वर्गीकरण करणं का गरजेचं आहे आणि वर्गीकरण कसं केलं जातं, आत्तापर्यंत कशा प्रकारे केलेलं आहे ते आपण या चॅप्टरमध्ये माहिती घेणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये पहिला पॉईंट आपल्याला दिलेला आहे प्लांट आणि दुसरा पॉईंट आपल्याला दिलेला आहे ॲनिमल्स. म्हणजेच प्लांटचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं आणि ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं किंवा त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी कशा प्रकारे आहे, हे दोन सब टॉपिक्स आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. तर पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला डायव्हर्सिटी इन प्लांट्स दिलेलं आहे, बरोबर. तर प्लांट्समध्ये डायव्हर्सिटी कशी असते हो? वनस्पतींमध्ये डायव्हर्सिटी म्हणजे वनस्पतींमधला वेगळेपणा कसा असतो? आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक प्रकारची झाडं दिसतात, अनेक विविध टाईप्सची झाडं दिसतात, बरोबर आहे. तर सगळीच झाडं आपल्याला सेम दिसतात का? तसं नसतं. प्रत्येक झाडांमध्ये वेगळेपणा असतो. प्रत्येक झाडांच्या प्रकारामध्ये आणखीन त्याचे विविध सबटाईप्स असतात, बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, त्या झाडाची व्हरायटी. प्रत्येक झाडाच्या वेगवेगळ्या व्हरायटीजसुद्धा असतात. तर प्लांटमधली डायव्हर्सिटी म्हणजे काय तर काही झाडं लहान असतात, काही झाडं मोठी असतात, काही झाडं मध्यम असतात, काही प्लांट्स पाण्यामध्ये ग्रो करतात, तर काही प्लांट्स जमिनीवरती ग्रो करतात. त्याचबरोबर काही प्लांट्स आपल्याला डेझर्टमध्ये म्हणजे वाळवंटात आढळतात. पण तेच प्लांट्स जर आपण वाळवंट सोडून जर दुसऱ्या प्रदेशात ठेवली तर ते तिथे जगू शकतात का? नाही. कारण का तर ते डेझर्टमध्येच राहणारे प्लांट्स असतात, बरोबर आहे. ही असते त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी. काही प्लांट्सचे जे फ्रूट्स आहेत प्रत्येकाचे टेस्ट वेगवेगळे असते, प्रत्येकाचे स्मेल्स वेगवेगळे असतात. ही झाली प्लांट्समधली डायव्हर्सिटी, म्हणजेच प्लांट्समधली विविधता, वेगवेगळ्या प्रकारची झाडं. आता त्यापुढे तुम्हाला आणखीन काही पॉईंट्स दिलेले आहेत. ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक आणि इन्सेक्टिव्होरस. म्हणजेच काय? ऑटोट्रॉपिक म्हणजे अशी झाडं, ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे अशी झाडं जी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ दी हेल्प ऑफ सनलाईट. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो हे आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलं होतं. त्या प्रोसेसला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. म्हणजे झाडं सौर ऊर्जेपासून स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, अशा झाडांना आपण ऑटोट्रॉपिक प्लांट्स असं म्हणतो. त्यानंतर येतं हेट्रोट्रॉपिक प्लांट. हेट्रोट्रॉपिक प्लांट म्हणजे काय तर अशी झाडं जी स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाहीत पण इतर झाडांवरती अवलंबून असतात, अशा झाडांना आपण हेट्रोट्रॉपिक प्लांट म्हणतो. आणि तिसरा प्रकार येतो इन्सेक्टिव्होरस प्लांट. म्हणजेच काय तर काही झाडं अशी असतात जी इन्सेक्ट म्हणजे लहान बारीक सूक्ष्मजीव जे काही किडे असतात ते कॉन्झ्युम करतात, जसं की पिक्टर प्लांट. त्याला आपण इन्सेक्टिव्होरस प्लांट्स असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात ह्यांचं जे काही न्यूट्रिशन आहे, जे काही ह्यांचं अन्न बनवण्याची पद्धत, जी काही प्रक्रिया आहे, त्यावरून हे 3 टाईप्स क्लासिफाय केलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे प्लांटचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. म्हणजे जे काही झाड असतं, जे काही वनस्पती असते त्याचं ॲक्च्युली स्ट्रक्चर म्हणजे काय तर ते कशा पद्धतीमध्ये झाड आहे, त्या झाडाचे पूर्ण पार्ट्स तुम्हाला इथे एक्सप्लेन करून दिलेले आहेत. तर ते कुठले कुठले पार्ट्स आहेत बघा. सगळ्यात पहिला पार्ट येतो आपला रूट म्हणजे काय? मुळं, जी जमिनीच्या खाली असतात सॉईलमध्ये. ह्या रूटचं काम काय असतं बरं? हे रूट माती घट्ट धरून ठेवतात व माती घट्ट धरून ठेवल्यामुळे झाड व्यवस्थितपणे स्थिर राहू शकतं, बरोबर आहे. आणि त्या झाडाला अँकरेज प्रोव्हाइड करतं, सपोर्ट प्रोव्हाइड करतं स्थिर उभं राहण्यासाठी. आणि सगळ्यात मेन फंक्शन रूटचं काय आहे तर जमिनीतील न्यूट्रियन्स
मातीमधले जे काही न्यूट्रियन्स आहेत, पाणी जे काय आहे, जे पावसाचं पडलेलं पाणी जमिनीमध्ये मुरतं ते पाणी शोषून घेणं आणि वरून जे काही आपण पाणी घालतो झाडांना ते पाणी शोषून घेणं आणि रूटमध्ये स्टोअर करून ठेवणं हे रूटचं मेन फंक्शन आहे. बरोबर आहे. रूटचे 2 प्रकार आढळतात, एक म्हणजे टॅप रूट आणि दुसरं फायबरस रूट. ते तुम्ही या फिगरमध्ये बघू शकता. टॅप रूट म्हणजेच काय की फार अत्यंत कमी अशा सूक्ष्म ब्रांचेस आपण म्हणू शकतो, त्याच्या बारीक बारीक त्याचे रूट्स फुटून असे खाली गेलेले असतात, पण ते जास्त असे भरीव नसतात, ते पातळ लेवलमध्ये असतात. आणि फायब्रस रूटमध्ये ते तुम्हाला जास्त अशा मिक्स पद्धतीमध्ये दिसतील, जास्त हेवी रूट्स तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. आणि त्याचे एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहेत. टॅप रूट्स आपल्याला हिबिस्कस म्हणजे जास्वंद आणि बनियान म्हणजेच बरगदचं जे काही झाड असतं त्यामध्ये आपल्याला टॅप रूट्स दिसतात. आणि फायब्रस रूट आपल्याला कुठे दिसतात? ओनियन आणि ग्रासमध्ये म्हणजे गवत आणि कांद्यामध्ये आपल्याला फायबरस रूट सिस्टम बघायला मिळते. त्यानंतर आपला पॉईंट येतो स्टेम. स्टेम म्हणजे काय तर मातीपासून जस्ट वरचा जो भाग असतो त्याला आपण म्हणतो स्टेम. बरोबर आहे. स्टेमवरती झाडाची उंची, लांबी, जाडी सगळं ठरतं. बरोबर आहे. स्टेमचं मेन फंक्शन काय आहे? कंडक्शन, प्रोडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. झाडामध्ये जे काही फूड आहे ते स्टोअर करण्याचं, कंडक्ट करण्याचं काम स्टेम करतं. आणि सगळ्यात मेन फंक्शन म्हणजे झाडाला सपोर्ट प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. त्यानंतर त्या पुढचा पॉईंट येतो आपला लीफ. झाडाच्या स्टेममधून ज्या काही छोट्या छोट्या ब्रांचेस निघालेल्या असतात तिथून पुढे आपल्या लीव्स तयार होतात. बरोबर आहे. लीफलाच आपण लीव्ज असं सुद्धा म्हणू शकतो. लीफ ह्या 2 प्रकारच्या असतात, एक म्हणजे सिम्पल लीफ आणि दुसरं म्हणजे कंपाऊंड लीफ. सिम्पल लीफमध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीने एक सिंगल पान आढळून येईल आणि कंपाऊंड लीफमध्ये एका छोट्याशा ब्रांचला असे वेगवेगळे अनेक पानं, 4 ते 5 पानं तुम्हाला दिसून येतील, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड लीफ. ठीक आहे. सिम्पल लीफ तुम्हाला हिबिस्कसमध्ये म्हणजे जास्वंदामध्ये दिसून येईल आणि कंपाऊंड लीफ रोजमध्ये म्हणजे गुलाबाच्या फुलांच्या झाडांमध्ये दिसून येईल. त्यानंतर आपला पार्ट येतो फ्लावर. फ्लावर म्हणजे काय? फुलं. बरोबर आहे. फुलांचा काय उपयोग असतो तर झाडांचं ज्यावेळी रिप्रोडक्शन स्टेज असते त्यावेळी फुलांचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो रिप्रोडक्शनमध्ये. आणि दुसरं म्हणजे फ्लॉवर एक अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे झाडाचा. ज्या झाडांना फुलं येतात त्यांना आपण फ्लावरिंग प्लांट म्हणतो, ज्या झाडांना फुलं येत नाहीत त्यांना आपण नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हणतो. त्यानंतर आपला कुठला पॉईंट राहिला? फ्रूट. फ्रूट म्हणजे काय? फ्रूट म्हणजे झाडाला जी काही फळं येतात त्याचं तुम्हाला इथे फिगरमध्ये दिलेलं आहे. बरोबर. फ्रूट वेगवेगळ्या शेपचे असतात, वेगवेगळ्या टेस्टचे असतात, प्रत्येक झाडांप्रमाणे ते वेगवेगळे असतात. या फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त अशा बिया असतात आणि या फळांमधील बियांपासूनच पुन्हा त्याच व्हरायटीचं नवीन झाड येतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आपण बघणार आहोत की प्लांटला क्लासिफाय करण्याची गरज का असते, काय नीड आहे, नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. आता आपण आपल्या आजूबाजूला प्लांटच्या इतक्या साऱ्या व्हरायटीज बघतो. बरोबर आहे. लाखोपेक्षा जास्त व्हरायटीज आपल्या आजूबाजूला प्लांटच्या आहेत. तर आपण डायरेक्टली असं कुठल्याही गोष्टीसाठी त्या प्लांटचा यूज करू शकतो का जर त्याचं काही पर्टिक्युलर क्लासिफिकेशन नसेल, कुठल्याही लेवलचं आपण स्टडी वगैरे करू शकत नाही. त्यासाठी प्लांटचं क्लासिफिकेशन करणं हे अत्यंत गरजेचं असतं. सर्व दृष्टिकोनातून पाहिलं तर प्लांटचं क्लासिफिकेशन करणं हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. विविध कारणांसाठी, जसं की आपल्याला हायर लेवलची प्लांटची काही स्टडी करायची आहे किंवा प्लांटचा काही यूज आपल्याला होणार असेल तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी प्लांटचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. कारण इतक्या साऱ्या लाखो प्लांटच्या व्हरायटीजमधून आपल्याला एक पर्टिक्युलर प्लांट जर शोधायचं असेल तर जर त्या प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं असेल तर ते आपण इझिली शोधू शकतो. म्हणून प्लांटचं क्लासिफिकेशन करणं हे फार गरजेचं असतं. प्लांटचं पहिलं सायंटिफिक क्लासिफिकेशन हे कोणी दिलं होतं तर कॅर्लस लिनस या सायंटिस्टने दिलं होतं. कॅर्लस लिनसने पहिलं सायंटिफिक क्लासिफिकेशन प्लांटचं दिलं. ठीक आहे. त्यानंतर
प्लांटला नक्की कसं क्लासिफाय केलं, कशा प्रकारे वनस्पतींचं वर्गीकरण केलं, तर अत्यंत सोपं आहे. बेसिस ऑफ द ऑब्झर्वेशन, आपल्या निरीक्षणाच्या बेसिसवरती, निरीक्षणावर अवलंबून प्लांट्सला क्लासिफाय केलं. म्हणजेच काय केलं, तर जी काही आपल्याला मोठी झाडं दिसत आहेत, उंच आणि जाड अशी झाडं दिसत आहेत, जाड स्टीमची झाडं दिसत आहेत, त्यांना आपण म्हणतो ट्रीज. ठीक आहे. आणि त्यानंतर सगळ्यात लहान झाडं, एकदम लहान म्हणजे जमिनीपासून 1 ते 1.5 मीटरवरती उंची ज्यांची असेल आणि पूर्ण भुईसपाट अशी दिसणारी छोटी छोटी झाडं, त्यांना आपण हर्ब्समध्ये क्लासिफाय केलं. म्हणजे हर्ब्स या वर्गामध्ये वर्गीकरण केलं. आणि हर्ब्स आणि ट्रीज याच्यामधले म्हणजे मीडियम साईजचे जे काही प्लांट्स आहेत त्यांना आपण श्रब्समध्ये टाकलं. श्रब्स म्हणजेच मीडियम साईजची झाडं. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला आणखीन काही सब पॉईंट्स दिलेले आहेत. ते म्हणजे पेरिनियल, ॲनियल आणि बायनियल. म्हणजे काय, पेरिनियल प्लांट्स आपण कोणाला म्हणतो, जे प्लांट्स बराच काळ जगू शकतात, जे प्लांट बरीच वर्ष सर्वाईव्ह करू शकतात, त्यांना म्हणतात पेरिनियल प्लांट्स. बायनियल प्लांट्स आणि ॲन्युअल प्लांट्स म्हणजे काय, बायनियल प्लांट्स म्हणजे जे 2 वर्ष किंवा त्या 2 वर्षांच्या आसपासच्या काळामध्ये ते जगू शकतात. 2 वर्ष साधारण, त्यांना आपण म्हणतो बायनियल प्लांट्स. बायनियल, बाय म्हणजे काय, 2, बरोबर आहे. मग 2 वर्षाच्या आसपास जगणाऱ्या झाडांना आपण बायनियल प्लांट्स म्हणतो. आणि ॲन्युअल म्हणजे 1 वर्ष जगणारं झाड, ज्याचा लिव्हिंग पिरियड किंवा आपण काय म्हणू शकतो, ज्याचा लिव्हिंग लाईफ स्पॅन जो काही आहे, जगण्याचा जो काही काळ आहे, त्याचा 1 वर्ष असतो, त्याला आपण म्हणतो ॲन्युअल प्लांट, जे 1 वर्षानंतर नष्ट होतात. ठीक आहे. म्हणजे त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला इथे दिलेला आहे वाईन्स, क्लिंबर्स. म्हणजे काय, त्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे वाईन्स. म्हणजे काय, वाईन्स किंवा क्लिंबर्स आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की तुम्ही बऱ्याचदा तुमच्या आजूबाजूला पाहिलं असेल बघा, द्राक्षांच्या वेली असतात किंवा भोपळ्याचा वेल असतो किंवा बऱ्याचदा अनेक भाज्यांच्या किंवा फळांच्या अशा वेली असतात, जसं की कलिंगड जे वेलीला लागतं. तर ह्या ज्या काही वेली असतात ना, ह्या सपोर्ट करतात त्या फळांना किंवा त्या झाडाला पुढे मूव्ह करण्यासाठी, किंवा त्या झाडाला एक स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात, त्या झाडाला सपोर्ट प्रोव्हाइड करतात. ह्या वेलींनाच वाईन्स किंवा क्लिंबर असं म्हटलं जातं. हे झाडांना सपोर्ट देण्याचं काम करतं. ठीक आहे. ओके. त्यानंतर आपण हे पॉईंट्स आपण बघून घेतले की लाईफ सायकल, प्लांटचे जे काही लाईफ सायकल आहे त्याच्याप्रमाणे त्या लाईफ सायकलला अकॉर्डिंग 3 सबस्टेजेसमध्ये वर्गीकरण केलं जातं, ॲन्युअल, बायनियल, पेरिनियल. हे आपण बघितलं. फ्लावरिंग प्लांट म्हणजे काय, नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे काय, हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो आहे आपल्याला डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल. इथे आपला सेकंड सब टॉपिक सुरू झालेला आहे. ठीक आहे. आपण आता इथे ॲनिमल्सबद्दल बघणार आहोत. याआधी आपण सगळं प्लांट्सबद्दल बघितलं. तर मग ॲनिमल्समध्ये डायव्हर्सिटी कशी असते, आता बघा, आपल्या आजूबाजूला इतके सारे वेगवेगळे प्राणी किंवा पशु जे काही तुम्हाला दिसतात, ते सगळे एका प्रकारचे तुम्हाला दिसतात का, नाही. प्रत्येक प्राणी, पशु, पक्षी हे वेगवेगळे दिसतात. त्या प्रत्येक प्राण्याचा आकार वेगवेगळा असतो, राहणीमान वेगवेगळं असतं, त्यांचं खाद्यपदार्थ वेगवेगळे असतात. यालाच आपण काय म्हणतो, प्राण्यांमधली किंवा ॲनिमल्समधली डायव्हर्सिटी, त्यांच्यामधला वेगळेपणा. प्रत्येकाचं एक वेगळं स्ट्रक्चर असतं, त्यालाच आपण म्हणतो त्यांच्यातली डायव्हर्सिटी, त्यांच्यामधली विविधता. ठीक आहे. हेच तुम्हाला पहिल्या पॅसेजमध्ये दिलेलं आहे. काही ॲनिमल्स स्विम करू शकतात म्हणजे पोहू शकतात, काही पोहू शकत नाहीत, काही उडू शकतात, काही उडू शकत नाहीत. हे सगळे त्यांच्यातले डायव्हर्सिटीज आहे. ठीक आहे, विविधता आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला काही क्लासिफिकेशनचे टाईप्स दिलेले आहेत की कशा पद्धतीने ॲनिमल्सला क्लासिफाय केलं गेलेलं आहे. तर हे क्लासिफिकेशनचे टाईप्स कुठले कुठले, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. म्हणजे काय, एकपेशीय आणि अनेक पेशीय. म्हणजे काही प्राणी आपल्याला असे दिसतात की ज्यांच्यामध्ये एकच सेल असते, एकच पेशी असते, तीच पेशी त्यांच्या शरीरातलं सर्व काम सांभाळत असते, सर्व प्रोसेस त्यांच्या शरीरातलं ती एकच सेल करत असते, त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर ॲनिमल. फॉर एक्झाम्पल अमिबा हा तुमचा युनिसेल्युलर ॲनिमलचा एक्झाम्पल आहे. ठीक आहे. त्यानंतर मल्टीसेल्युलर म्हणजे काय, मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल आपण स्वतःमध्ये सुद्धा बघू शकतो. एकापेक्षा जास्त पेशी, एकापेक्षा जास्त सेल असणारा ॲनिमल म्हणजे मल्टीसेल्युलर ॲनिमल. मल्टी म्हणजे जास्त, युनी म्हणजे एक. ठीक आहे. मल्टीसेल्युलरचे एक्झाम्पल काय आहेत, हॉर्स, बियर, टॉर्टॉईज.
त्यानंतर दुसरं वर्गीकरण आहे वर्टिब्रेट्स आणि इनवर्टिब्रेट्स. म्हणजे काय, वर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना वर्टिब्रल कॉलम प्रेझेंट असतो, ज्यांना वर्टिब्रा प्रेझेंट असतो त्यांना आपण म्हणतो वर्टिब्रेट्स. आणि इनवर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांच्यामध्ये वर्टिब्रल कॉलम ॲब्सेंट असतो, ज्यांच्यामध्ये कणा ॲब्सेंट असतो त्यांना आपण म्हणतो इनवर्टिब्रेट्स. ठीक आहे. आता हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजण्यासाठी त्यांनी इथे तुम्हाला काही एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहेत. वर्टिब्रेटमध्ये येतो स्नेक, बर्ड, फिश, कांगारू आणि आपण म्हणजे ह्युमन बिंग यांच्यामध्ये वर्टिब्रेट कॉलम प्रेझेंट असतो, त्यांना आपण म्हणतो वर्टिब्रेट ॲनिमल्स. ठीक आहे. आणि स्नेल, कॉकरोच, अर्थवर्म यांच्यामध्ये वर्टिब्रेट कॉलम प्रेझेंट नसतो. त्यांचे इथे तुम्हाला पिक्चरसुद्धा दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता, त्यावरून तुम्हाला समजेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आपल्याला पॉईंट काय दिलेलं आहे, पुढचं क्लासिफिकेशन काय आहे, ओव्हिपॅरस ॲनिमल आणि विव्हिपॅरस ॲनिमल. ओव्हिपॅरस ॲनिमल म्हणजे काय, काही प्राणी अंड्यांमार्फत आपल्या पिल्लांना जन्म देतात, तर काही प्राणी आपल्या पिल्लांना डायरेक्टली जन्म देतात. ठीक आहे. ओव्हिपॅरस म्हणजे अंड्यांमार्फत पिल्लाला जन्म देणं, आणि विव्हिपॅरस म्हणजे डायरेक्टली बाळाला जन्म देणं, डायरेक्टली त्या पिल्लाला जन्म देणं, त्याला आपण म्हणतो विव्हिपॅरस ॲनिमल्स. ते पण तुम्ही इथे एक्झाम्पल्समधून व्यवस्थित समजून घेऊ शकता. इथे तुम्हाला दिलेलं आहे हेनचं एक्झाम्पल. आता हेन म्हणजे कोंबडी ही अंड्यांमार्फत आपल्या पिलांना जन्म देते, बरोबर आहे. पण तसंच काऊ ही अंड्यांमार्फत जन्म देते का, तर नाही. ती डायरेक्ट आपल्या पिलाला डायरेक्टली जन्म देते, डायरेक्टली काल्फला जन्म देते. ठीक आहे. तर ती कशामध्ये येणार, विव्हिपॅरसमध्ये, आणि ओव्हिपॅरसमध्ये हेन येणार. तर हे अंड्यांमार्फत बाळाला जन्म देणं आणि डायरेक्टली पिल्लाला जन्म देणं, ह्या दोन प्रकारे ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यांनाच आपण ओव्हिपॅरस आणि विव्हिपॅरस ॲनिमल्स असं म्हणतो. ओके. त्यानंतर त्यांच्या राहणीमानावरून, त्यांच्या हॅबिटॅटवरून त्यांना 4 प्रकारे क्लासिफाय केलेलं आहे. एक म्हणजे टेरेस्ट्रियल, दुसरा ॲक्वॅटिक, तिसरा ॲम्फिबियन्स आणि चौथा एरियल मोड ऑफ लाईफ. म्हणजेच काय, आता त्यांची हॅबिटॅट म्हणजे काय, तर त्यांचं राहणीमान, ते कुठे राहतात नक्की, ते जमिनीवर राहतात की पाण्यात राहतात की हवेमध्ये असतात की जमीन आणि पाणी या दोन्हीमध्ये असतात, अशा पद्धतीने यांचं हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. टेरेस्ट्रियल म्हणजे फक्त जमिनीवरती राहणारे प्राणी, ज्याचं उदाहरण तुम्हाला पहिल्या पिक्चरमध्ये दिलेलं आहे, गाय ही फक्त जमिनीवर राहू शकते, तिला आपण काय म्हणतो, टेरेस्ट्रियल ॲनिमल. ओके. त्यानंतर तुम्हाला इथे दुसरं क्लासिफिकेशन दिलेलं आहे ॲक्वॅटिक ॲनिमल्स. ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे कुठले ॲनिमल्स, तर जे ॲनिमल्स फक्त पाण्यामध्ये सर्वाईव्ह करू शकतात, जसं की फिश, मासा हा फक्त पाण्यामध्ये सर्वाईव्ह करू शकतो, बाहेर सर्वाईव्ह करू शकतो का, नाही सर्वाईव्ह करू शकत, तर त्याला आपण म्हणतो ॲक्वॅटिक ॲनिमल्स. ठीक आहे. त्यानंतर येतं ॲम्फिबियस ॲनिमल्स. म्हणजे काय, जे पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतात, दोन्ही ठिकाणी जगू शकतात, त्यांना आपण म्हणतो ॲम्फिबियस ॲनिमल्स. आणि एरियल मोड ऑफ लाईफ म्हणजे काय, तर असे प्राणी जे हवेमध्ये जास्त करून त्यांचं जीवन जगतात. म्हणजे जसं की पक्षी, एगल दिलेला आहे तुम्हाला इथे, कावळा दिलेला आहे, काईट, बटरफ्लाय, हनीबी, हे सगळे जास्त करून बघा तुम्हाला उडताना दिसतील, असे जास्त बसलेले दिसत नाहीत, म्हणून त्यांना आपण कशामध्ये क्लासिफाय केलं, एरियल मोड ऑफ लाईफ. म्हणजेच ते हवेमध्ये जास्त करून हवेमध्ये त्यांचं जीवन असतं, जास्त करून हवेमध्ये उडत त्यांचं जीवन ते जगतात. ओके. तर अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर फिनिश झालेला आहे ते. आणि जर या टॉपिकमध्ये तुम्हाला काही समजलेलं नसेल किंवा काही तुमचे डाऊट्स असतील, काही कुठले पॉईंट तुम्हाला समजत नसतील, तर तुम्ही मला कमेंटमध्ये ते तुमचे क्वेश्चन्स नक्की विचारा, मी तुम्हाला ते पॉईंट सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू फॉर द वॉचिंग.